गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप मजेत असाल. नेहमी हसत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. आजचा जो व्हिडिओ आहे ते मी घेऊन आले आहे वॉर्डरोब क्लिनिंग. मी जी वॉर्डरोब क्लिनिंग कसं करते, कसं वॉर्डरोब जे आहे ते ऑर्गनाईज करते, ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सकाळचं जे सगळी कामं झाल्यानंतर जे एक्स्ट्रा कामं असतात ना, मी ते दुपारच्या नंतरच करते. वंश जो आहे तो 2:30 वाजता येतो. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे सगळं केलो आणि मी इथं वॉर्डरोब क्लिनिंग करण्यासाठी आले. सियाला, वंशला त्यांचं दोघांचं होमवर्क घेतच मी वॉर्डरोब क्लिनिंग जे आहे ते करणार आहे. श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच जे मी आहे वॉर्डरोब क्लिनिंग करून घेतले होते आणि जे घरचं क्लिनिंगचं काम जे आहे ते मी सगळं करून घेतलेलेच होते. पण श्रावण महिन्यामध्ये ना आम्ही सत्यनारायण पूजा करणार आहोत 30 तारखेला. 30 तारीख जे आहे ते आम्ही फिक्स केलो. सो 30 तारखेच्या आधी मला जे आहे ते अजून क्लिनिंग वगैरे परत एकदा मी जे आहे ते करून घेणार आहे. मम्मी पप्पा येणार आहेत. त्यांच्या यायच्या आधीच मी जे सगळं क्लिनिंगचं काम आहे ना ते करून घेणार आहे. कारण मम्मी पप्पा जे आहे ते कधीतरी येतात आणि मी पण जास्ती काय मम्मी पप्पांकडे जात नाही, कारण ह्यांची शाळा वगैरे असते, त्याच्यामुळं काही सुट्ट्या वगैरे मिळत नाही शाळेकडून. सो जास्ती काय मी जात नाही आहे आणि मम्मी पप्पा पण खूप दिवसांनी येत आहेत. सो त्यांनी आल्यानंतर हे सगळी कामे करत बसणं तर म्हणजे ठीक नाही वाटत ना. मम्मी पप्पांसोबत मला टाईम स्पेंड पण करायचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी यायच्या आधीच मी हे सगळे क्लिनिंगचे जे कामं आहे ते करून घेणार आहे. मंडेपासून वंशचे एक्झाम पण आहेत. सो एक्झाम झाल्यानंतर मी जे आहे ते क्लिनिंग घर क्लिनिंग जे आहे ते डीप क्लिनिंग करणार आहे. त्याच्या आधी जे आहे मी वॉर्डरोब क्लिनिंग करून घेते. एक एक कामं जे आहे ते करून घेतल्यानंतर कसं इझी होतं ना सगळं. सो आज जे आहे ते मी वॉर्डरोब क्लीन करणार आहे. सो विचार केले की तुमच्यासोबत शेअर करावं. इथं जे आहे मी सियाला तिचं जे कलर करायचं आलं होतं आज ते तिला समजावत होते की असं कलर करायचं आहे. सो व्हिडिओला स्टार्ट करूया. वॉर्डरोबमध्ये ना 4 सेक्शन आहेत. जे सगळ्यात फर्स्ट सेक्शन आहे ते ह्यांचं आहे आणि जे दुसरा वाला आहे वंशचं आणि जे हिकडच्या साईडला आहे ते सियाचं आणि माझं आहे. खूप दिवस जे आहे ते नाही झाले क्लिनिंग करून, त्याच्यामुळे जास्ती काही घाण झालं नाही आहे. जे डेलीचे कपडे असतात ना तेच आपण कसं गडबडीमध्ये घेतो आणि ठेवतो, परत ते इकडं तिकडं होतातच कपडे. सो विचार केले की मी क्लिनिंग करून घेऊयाच. माझ्याजवळ थोडंसं टाईम होतं, मग त्यामुळे विचार केले की क्लिनिंग करून घेऊया. आवाज कमी आवाज करावे.
इकडचं एक सेक्शन जे आहे ते क्लीन करून झालेलं आहे. सो अशा प्रकारे जे आहे मी कपडे ठेवले आहेत. इथं वरती जे आहे ते कधीतरी घालण्यासाठी जे असतात ना कपडे ते आहेत, आणि इथं खालती जे आहे डेली यूज करायचे, आणि इथं जे कपडे तुम्हाला दिसत आहेत इथले बाकीचे सगळे जे कपडे आहेत ते मी धुवून घातले आहे. सो त्याच्यामुळे इथं तुम्हाला जागा जे आहे ते खाली दिसत असेल. आणि इथं खाली जे आहेत ना लास्ट सेक्शनमध्ये इथं जे आहेत आमचे अल्बम्स आहेत लग्नाचे, चोळीचे, ते आहे नेम सेरेमनीचे सिया आणि वंशचे, आणि ह्यांचे एक लॅपटॉप बॅग आहे ते मी इथं खाली ठेवले आहे. आता हे जे सेक्शन आहे ते वंशचं आहे. सो आता हे मी जे आहे ते क्लीन करून घेते. मी जे आहे विंडो आणि विंडो वगैरे सगळे बंदच ठेवते, कारण धूळ आणि माती खूप आत येतं म्हणून. तरी पण आपण झाडू वगैरे मारल्यानं थोडं ना थोडं धूळ आणि माती उडतेच. इथं वरती जे आहेत एका साईडला जीन्स ठेवले, एका साईडला जे आहेत टी शर्ट्स आणि शर्ट्स, जॅकेट, आणि हे जे आहे वंशचं गल्ला आहे तो त्याच्यामध्ये पैसे घालतो. आणि इथं खालच्या सेक्शनमध्ये जे आहे ना हे डेली यूज करायचे आहेत. आणि इथं तिसऱ्या सेक्शनमध्ये मी जे आहे ते एक्स्ट्रा बेडशीट आणि एक्स्ट्रा कर्टन आणि हे सियाचं बॅग आहे ते इथं मी ठेवले आहे. आणि हे लास्टवालं जे आहे इथं ब्लँकेट आणि चादर जे डेली यूज होते ते इथं मी ठेवले आहे. आणि नंतर बाकीचे जे आहेत ते तिकडचे 2 सेक्शन आहेत ते मी क्लीन करून घेते. त्याच्यानंतर जे संध्याकाळचे कामं आहेत ते पण मला करायचे आहेत. सो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी जे आहे ते हे कपडे सगळे जे आहे ते सेट केले. आता इथं जे आहे तुम्ही हे माझ्या साड्या बघू शकता. ह्याच्यामधले साड्या ज्या आहेत ते ना जास्तीत जास्त साड्या ज्या आहेत ते मम्मीनेच पाठवलेत मला. तिला सांगितलं तरी पण ती नाही ऐकत. तिला बोलते मी साडी जी आहे मी जास्त यूज नाही करत, नाईटी आणि ड्रेसच घालते, तरी पण ती पाठवतेच मला. जास्ती मला जे आहेत ते काठापदराचे साड्या आहेत आणि ते मम्मीनेच पाठवले आहेत. ह्याच्यामधले एक नाही तर 2च जे आहेत मी साड्या घेतल्या आहे. सो हे जे आहेत अर्धे जे आहेत मी असं खाली फोल्ड करून ठेवले आणि अर्धे जे आहेत ते वरती असं हँग करून. इथं जे आहे आपण भांडे घासतो ना ते ग्रीन कथा, त्याच्यानं ना ते म्हणजे अर्धं जे आहे ते यूज केल्यानंतर थोडंसं सॉफ्ट होतं. ते मी इथं त्याच्यानंच इथं हे सगळं घासून घेतले आहे. लिक्विड घेतले मी, त्या लिक्विडमध्ये जे आहे ते मिक्स केले, ते आहे काथा, त्याच्यानं मी घासून घेतले. त्याच्यानं जे आहे ते एकदम क्लीन होतं. आणि हे साड्या ज्या आहेत तिथं मी फोल्ड करून ठेवत आहे. ह्याच्यामध्ये ना इथं जे आहेत काठापदराचे एका साईडला आणि जे आपले स्टोनचे वगैरे असतात तर वर्क केलेले ते एका साईडला, अशा प्रकारे मी इथं साडी जे आहे ते ठेवत आहे. तुम्ही कशा प्रकारे ठेवता कमेंट करून नक्की सांगा मला. सगळ्यांचे कसं म्हणजे त्यांना कसं म्हणजे घ्यायला इझी होतं, कम्फर्टेबल होतं, ते तशा प्रकारे सेट करतात. मी इथं मला जसं आता मला काठापदराची घालू वाटलं तर मी जे आहे ते काठापदराची घेऊ शकते. असं मी काय करायला वेगवेगळं ठेवायले, एका साईडला जे आहे काठापदराचे, एका साईडला स्टोनचे, एका साईडला जे आहे वर्क केलेले, अशा प्रकारे मी इथं साडी जे आहे ते सेट करायले.
आता इथं जे आहे हे माझे जेवढे पण ओढणे आहेत ना ते आहेत, आणि एका बॉक्समध्ये जे आहे ते ब्लाऊज आहेत. जेवढे पण साड्या आहेत त्याचे सगळे ब्लाऊज म्हणजे आहे ते एका बॉक्समध्ये ठेवले, आणि ओढण्या जे आहे ते एका बॉक्समध्ये ठेवले. जास्ती ओढण्या काय मला यूज होत नाही. सियाला जेव्हा आणायला जाते तेव्हा मी असं म्हणजे व्हाईट कलरची जी आहे तेच ओढणी बांधून जाते, आणि ज्या ड्रेसवरती छान दिसतं ना त्याच ड्रेसवरती मी ते जे आहे ते ओढणी यूज करते. जे मटेरियल वगैरे घेऊन शिवतो ना त्याचे पण ह्याच्यामध्येच ठेवले मी, म्हणजे माझ्याजवळ जेवढे टोटल आहेत ना ओढण्या ते सगळे ह्याच्यामध्ये मी जे आहे ठेवले आहे. आता सगळ्यात म्हणजे जास्ती टाईम जे आहे ते हे माझं सेक्शन करायलाच मला टाईम लागतो खूप. आता इथं तुम्ही बघू शकता हे जे आहेत माझे वन पीस आहेत, कुर्ती आहेत, लेगिन्स आहेत, अनारकली जे ड्रेस असतात ते आहेत. ते सगळं इथं माझं ह्याचं हाल जे आहे ना ते असं झालेलं आहे, सगळं मिक्स झालेलं आहे. सो घ्यायला वगैरे मला खूप प्रॉब्लेम आला होता की लेगिन्स कुणीकडे गेले, कलरचे जे पाहिजे मला ते शोधावं लागत होतं, आणि त्याच्यामध्ये जे आहे ते खूप टाईम जात होतं. ते म्हणून मी विचार केले की आता हे जे आहेत ना हे मी कपडे वरच्यामध्ये ठेवणार आहे, कारण घ्यायला इझी होतं. हे वरचं सेक्शन जे आहे ना इथं मी ब्लाऊज आणि ते ओढण्याचं बॉक्स आहे ना ते ठेवले होते ना आधी. आता मी त्या काय करणार आहे, माझे जे कपडे आहेत ते ठेवणार आहे, आणि बॉक्स जे आहे ते इथं खाली ठेवणार आहे. तर लवकर लवकर जे आहे मी हे सगळं नीट असं फोल्ड करून ठेवते आणि भेटते तुम्हाला. जे बॉक्स आहेत ना तसले अजून मला 2 बॉक्स पाहिजे आहेत. एक जे आहे ते कुर्तीसाठी, आणि दुसरं बॉक्स जे आहे ते लेगिन्स ठेवण्यासाठी. परवा मी गेले होते ना मॉलला तेव्हा तिथं बघून आले मी, होतं तिथं, आणि आता जे आहे ते येणार आहे असं बोलले आहेत. सो आल्यानंतर ते घेऊन येते आणि ठेवते. कसं हे कुर्ती आणि लेगिन्स जे आपल्याला डेली पाहिजे असतात ना, सो गडबडीमध्ये आपण काय करतो, काढायला जातो आणि ते सगळे जे आहे ते खाली पडतात. सो त्याच्यामुळे मी विचार करायला की बॉक्सच घेतलेलं बरं, कारण आपल्याला जेव्हा पण पाहिजे कपडे तेव्हा आपण बॉक्स काढू शकतो, आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला कुर्ती पाहिजे आहे ते आपण घेऊ शकतो, आणि परत नंतर बॉक्स ठेवू शकतो ना. त्याच्यामुळं मी विचार करत आहे की बॉक्स घेऊन येऊया. सो जेव्हा येईल तेव्हा लवकर मी जाऊन जे आहे बॉक्स घेऊन येणार आहे. आता लास्टवाला एकच राहिलं ते म्हणजे सियाचं, तेच मी आता इथं करून घेत आहे लवकर लवकर. मला ना हे सगळं करून घ्यायला ना 1 ते 1.5 तास जे आहे ते लागलेलं आहे. म्हणून मी जे आहे आता हे सियाचं सेक्शन आहे ते करत आहे. माझं इकडं तुम्ही बघू शकता असं नीट मी ठेवले आहे सगळं. बॉक्स जे आहे तिथं खाली ठेवले, आणि लेगिन्स आणि कुर्ती जे आहे ते असं वरती ठेवले आहे. आता असं किती छान दिसतं. आता नंतर थोड्या दिवसानंतर ते परत आधी कसं होतं तसंच होणार. ते आपण घाई गडबडीमध्ये घेतो, परत तसंच ठेवतो, परत ते सगळं मिक्स होतं, परत चला करा वॉर्डरोब क्लिनिंग. अशा प्रकारे ना मला सारखं जे आहे ते वॉर्डरोब क्लीन करावं लागतं. आता सियाचे जे आहे ते मी तसंच करत आहे. वरती जे आहे ते जे फ्रॉक जे आहे ते हँग केले, आणि बाकीचे जे आहेत ते थोडेसे फोल्ड करून ठेवायला. आणि हे खालच्या सेक्शनमध्ये आहे ना इथं हे डेली यूज करायचे त्याचे जे आहेत ना ते आहेत, स्लॅक्स आहेत, आणि पॅन्ट, टी शर्ट्स, फ्रॉक हे सगळे मी इथं ठेवले. आणि इथं तुम्हाला दिसत असेल एकदम लास्ट ह्याच्यामध्ये इथं 3 बॅग आहेत. एका बॅगमध्ये जे आहे ते माझं लेहंगा आहे, पायलच्या ॲनिव्हर्सरीला मी घेतले होते ते लेहंगा मी इथंच ठेवले. आणि दुसऱ्यामध्ये जे आहे ते माझ्या बड्डेचं ड्रेस आहे, आणि अजून एक जे आहे त्याच्यामध्ये दिवाळीचं जे आहे माझं ड्रेस आहे. सो तिन्ही जे आहे ते मी इथं ठेवले आहे खाली.
हे म्हणजे एकदाच घातले मी, हे तिन्ही एकदाच घातले. त्याच्यानंतर त्यांना मी म्हणजे घातलेच नाही आहे. जेव्हा घालायचं होईल तेव्हा घालते. त्याच्यामुळे जे आहे मी असं बॅगमध्ये ठेवून इथं खाली ठेवून बॅगमध्ये घालून इथं खाली ठेवले. आता हे एवढंच करून ना तुम्हाला भेटते मी. आता तुम्ही बघू शकता माझं जे वॉर्डरोब क्लिनिंग आहे फायनली क्लीन करून झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान असं दिसत आहे वॉर्डरोब माझं. आधी कसं दिसत होतं आणि आता कसं दिसत आहे. बोलायला थोडंसं मला प्रॉब्लेम होत आहे, प्लीज सांभाळून घ्या. सवय नाही आहे मला, हळूहळू सवय होईल. सो ह्या ड्रॉवरमध्ये जे आहे ह्याच्यामध्ये आहे आमचे सगळे जे पेपर असतात, डॉक्युमेंट्स असतात ते आहे. त्याच्यामध्ये आहे माझं सेक्शन बघा असं दिसत आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. लव यू ऑल अँड थँक्स फॉर वॉचिंग.